सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं युनिटी मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 9 वेगवेगळ्या राज्यातले युवक या ठिकाणी एकत्रितपणे मुंबईमध्ये जमलेले आहेत आणि मुंबईतून करमसद जे सरदार वल्लभभाई पटेल यांचं जन्मस्थान आहे या ठिकाणी ते जाणार आहेत आणि देशातल्या विविध भागातून युवक जे आहेत ते करमसद इथे जमून त्या ठिकाणाहून युनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी पदयात्रा करणार आहेत आणि एका प्रकारे एकतेचा संदेश हा या युनिटी मार्च जो माय भारत मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स जे क्रीडा मंत्रालय आहे भारत सरकारचं त्यांच्या वतीनं या ठिकाणी या युनिटी मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एकतेचा संदेश घेऊन हजारो युवक हे स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे पदयात्रा करून जाणार आहेत। आशिष शेलारांनी आता बोलले की भारत जोडो मध्ये निवडणुकापुरतं भारत जोडो यात्रा काढलं होतं ते का आता सहभागी झाले नाही। सरदार वल्लभभाई पटेलजींची जन्मजयंती साजरा करण्याकरता भारत जोडो करणारे काही लोक अजिबात कुठे दिसलेच नाहीत, फिरकलेच नाहीत आणि हा जो कार्यक्रम आज या ठिकाणी वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित केलेला आहे त्यामुळे मोठ्या गप्पा करणारे युवराजही कुठे या ठिकाणी दिसले नाहीत किंवा सरदार वल्लभभाई पटेलजींच्या या ठिकाणी पुतळ्याला पुष्पार्पण करण्याकरता आले नाहीत, फिरकले नाहीत किंवा किमान शुभेच्छा तरी द्यायच्या चांगल्या गोष्टीला आणि त्यामुळे याच्यातनं यांची ढोंगीपणा आणि दुटप्पीपणाची भूमिका जी आहे ती दिसून येते। काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहसिन हैदर खान यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत, त्यांनी शासकीय अनेक बनावट कागदपत्र तयार केल्याचं समोर आलेलं आहे। मी जे वारंवार सांगतोय की मुंबई शहराला खानापासून धोका आहे ते पुन्हा या ठिकाणी अधोरेखित होत आहे आणि मोहसिन हैदर खान नावाच्या या मुंबई काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे ज्याची 4 वेगळ्या प्रकारची नावं आहेत, 4 वेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत, 2 वेगळ्या प्रकारचे बर्थ सर्टिफिकेट आहेत। त्यामुळे तोतया अशा प्रकारचा हा व्यक्ती जो मुंबई काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे त्याच्यावरती आज सकाळी आम्हाला कळतंय की एफआयआर झालेली आहे, चिटिंगची एफआयआर झाली आहे, फोर्जरीची एफआयआर झाली आहे आणि त्यामुळे अशा खानापासून मुंबई शहराला धोका आहे आणि अशा खानापासून मुंबई शहराला येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्रितपणे सुरक्षित ठेवायचं आहे। कार्यालयावरती मराठी बॅनर नाहीये म्हणून मराठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्षेप घेतला अशी माहिती मिळते, काय आपलं? ज्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकली, ज्यांच्या मुलांनी कॉलेजमध्ये जर्मन आणि फ्रेंच भाषा निवडली होती ते आम्हाला आता मराठी शिकवतात। मी अति नम्रपणानं सांगू इच्छितो की माझे आजोबा महालक्ष्मी मिलमध्ये मास्टर होते। मिल बंद पडल्यानंतर माझ्या वडिलांनी पेपर टाकून शिक्षण पूर्ण करून बँकेमध्ये नोकरी केली आणि प्रामाणिकपणे 42 वर्ष नोकरी करून आम्हाला मोठं केलं। मी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येतो आणि त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला जे आले त्यांच्याकडनं मला मराठी शिकायची आवश्यकता नाही। ठाकरेंच्या सामनामधून खरंतर आज भाजप असेल किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर टीका करण्यात आली, ज्या पद्धतीने पैशाचा वापर होतोय शिंदेच्या आमदारात आता सगळ्या गोष्टी उघड करतात। नाही, असं आहे की काही वृत्तपत्रांचा खप हा कमी असल्यामुळे त्यांच्या वाचकांची संख्या ही कमी असल्यामुळे कुठेतरी खप वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी सेन्सेशन क्रिएट करायचं ज्याच्यामुळे काही लोक आमचा काहीतरी पेपर विकत घेतील आणि वाचतील याच्या पलीकडे काही दुसरा उद्देश याच्यामध्ये आहे असं आम्हाला वाटत नाही। प्रदूषणावर हायकोर्टाने फटकारलेला आहे, कुठेतरी जी पोल्युशन कंट्रोल लेवल आहे ती मुंबईत वाढताना दिसतेय आणि प्रशासन मात्र काहीच नाही। प्रशासनाने याच्यावरती त्वरित कारवाई केली पाहिजे। आमच्या प्रशासनाला अशा सूचना आहेत की मुंबई शहरामध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह करून या ठिकाणी धुळीवरती मात केली पाहिजे। ज्या ठिकाणी अंडर कन्स्ट्रक्शन साइट्स आहेत ते सर्व प्रोटोकॉल्स आणि नियम फॉलो करतात की नाही याच्यावरती एक ऑडिट झालं पाहिजे आणि ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत त्या ठिकाणीही प्रोटोकॉल्स फॉलो केले जात नाहीयेत की याचंही ऑडिट केलं पाहिजे। मला असं वाटतं की या 3 गोष्टींकडे लक्ष दिलं तर मुंबई शहराची एअर क्वालिटी जी आहे ती लवकरात लवकर इम्प्रूव्ह होईल। निवडणूक आयोगाने आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, आता प्रचार जो आहे तो 1 तारीखला रात्री 10 वाजेपर्यंत करता येणार आहे, 1 दिवसाची मुदत 48 तासाऐवजी 24 तास। राज्य निवडणूक आयोग नियमाच्या अधीन राहून
निर्णय घेत असतं. राज्य निवडणूक केलेल्या निर्णयाचं स्वागत आहे. रवींद्र चव्हाणांचं काल वाईट प्रतिक्रिया अशी होती की युती 2 डिसेंबरपर्यंत टिकवायची आहे. दुसरीकडे त्याच्यावर श्रीकांत शिंदेचं असं म्हणणं आहे की युती टिकवायची खरंच आहे का? याचा अर्थ नेमकं काय चाललंय? कोकणाचा वाद पुढे आलेला आहे. काय स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे ॲस्पिरेशन्स हे निवडणूक लढवण्यावर असतात. त्यातून ग्राउंड लेवलला काही वाद होत असतात, काही मतभेद होत असतात. त्याच्यातून क्षणिक म्हणजे मोमेंटरी अशा प्रकारची काही विधानं काही लोक करत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संपल्यानंतर हा पूर्ण विषय जो आहे तो संपेल. महायुती ही एकसंध आहे. साहेब, दुसरीकडे त्याच्यामध्ये काल 2 ठाकरे एकत्रित येतात असं म्हणतात. त्यांचा अशी चर्चा आहे की मुंबईत जिथे मराठी मतदार आहे अशा ठिकाणी दोघांमध्ये तिकीट घेण्यावरनं प्रचंड स्पर्धा आहे. खरंच असं आहे? एवढी इतकी स्पर्धा नाही. हे बघा, असं आहे की कोण एकत्र येत आहे, कोण एकत्र येत नाहीये, कोण कोणाच्या घरी गणपतीला जात आहे, कोण दीपोत्सवात एकत्र येत आहे, कोण रक्षाबंधनाला एकत्रपणे घरी जात आहे, याच्यापेक्षा मुंबई शहरामध्ये चर्चा करण्याकरता अनेक विषय आहेत. अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली आहेत, अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत. त्यामुळे या विषयांवर चर्चा व्हावी. बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस. कुमार केतकरांनी एक दावा केलाय 2014च्या लोकसभा निवडणुकीत जो काँग्रेसचा पराभव झाला त्या पराभवामागे सीआयए आणि मोसाद नाही. कुमार केतकर स्वतःला रेलेव्हंट ठेवण्याकरता असे काही मधून काहीतरी फुसक्या सोडत असतात. त्याच्याकडे काही विशेष लक्ष द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही.